नमस्कार शेतकरी मित्रांनो. कृषी विश्वविद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपली जी ही तूर आहे तर तुरीला जे आहे ते चांगल्या शेंगा पण परिपक्व झालेले आहेत आणि काही फुलोऱ्यामध्ये पण आहे. हे बघा, आता हे शेंगा पण हे झालेत. शेंगा जे आहेत ते निब्बर झालेत आणि काही कवळ्या पण आहेत आणि अजून थोडंफार फुलं पण दिसत आहेत. तुरीला जे आहेत आपण 8 दिवसाखालीच कीटकनाशक एक फवारलं होतं, इमामेक्टिन म्हणून. एक रोग येऊ नये किंवा अळी काय होऊ नये म्हणून आपण इमामेक्टिनची फवारणी घेतली. आणि त्या अगोदर 1 ते 1.5 महिना अगोदर आपण बुरशीनाशक घेतलं होतं, इंट्राकॉल बुरशीनाशक आणि त्यासोबत इमामेक्टिन. तर आपण हे बघू शकता, याला वाढ कशी आहे ते. वाढ पण चांगल्या रीतीने झालेली आहे आणि माल पण चांगला आहे. तूर जे आहे तर तुरीला जे आहे तर निसर्गानं भरपूर वरदान दिलेले. कारण तुरीला आपण पाहत आहोत की भरपूर फुलार येत असतो. आता हे बघा, आता दिसत असेल तुम्हाला की फुलोरा पण दिसत आहे आणि शेंगा काही परिपक्व झाले आणि काही लहान पण आहेत. तर जे मागचा फुलोरा येतो आहे तर तो काही टिकत नाही, कारण त्याला शेंगात रूपांतर व्हायला वेळ लागतो आणि अगोदरचा माल आहे ते पूर्णतः परिपक्व होऊन वाळायला लागतो. त्यामुळे आपल्या निसर्गाने एवढं दिलेलं आहे की आपण त्याच्याकडून घेतलं पाहिजे. हे बघा, अजून पण फुलं दिसत आहेत आणि हे काय माझ्या ह्यालाच नाहीत, सर्व तुरीला पण असतं असंच. असं गोष्ट नाही की मी काही वेगळं केलं यामध्ये. तुरीला आपण पाहतच असतो की फुलोरा भरपूर प्रमाणात येतो आणि कधी आभाळ ते आलं तर ते फुलोरा गळतो, पण त्यातला बराच फुलोरा गळतो आणि उरलेला जे आहे तो टिकून राहतो. तर हे तुरीला निसर्गाने दिलेलं वरदान आहे. कारण निसर्गाच्या पुढे मानवाला काही जाता येत नाही. त्यामुळे जे काय आहे ते शेतीसाठी निसर्ग फार महत्त्वाचा आहे आणि मानवी जीवनासाठी पण. आपण फक्त याला 2 वेळेसच इमामेक्टिनची फवारणी घेतली होती आणि पाणी 1 वेळेसच दांडानं पूर्ण भिजलं तर फुलं लागायच्या नेमकेच लागले त्यावेळेस. तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत जय जवान जय किसान. चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.